संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। विधानसभेच्या प्रचाराचा धडाका राज्यात सर्वत्र सुरू आहे। वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार अजित पवार गटाचे सुनील टिंगरे विरुद्ध महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वडगाव शहरीचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे अशी थेट लढत आहे। दोघांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत। शहरी आणि ग्रामीण असा हा मतदारसंघ। या मतदारसंघातील लोहगाव या ठिकाणी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते। त्यांच्याबरोबर माजी आमदार जगदीश मुळीक आणि माजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सर्व महायुतीचे कार्यकर्ते, नेते उपस्थित होते। यावेळी आमचे प्रतिनिधी रोहित दळवी आणि कोऑर्डिनेटर विनोद जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे। पाहूयात। आणि लोहगाव या ठिकाणी माझ्यासमोर आहेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ। अण्णा आपण काय सांगाल? आपले मित्र नगरसेवक पदापासून सुनील अण्णा टिंगरे यांच्या प्रचारार्थ लोहगाव मध्ये आलाय, कसा प्रतिसाद आहे? राज्यभरात एकूण सगळीकडे सकारात्मक वातावरण आहे। पुण्यामध्ये सुद्धा आमच्या 8 विधानसभा निवडून येतील। सुनील अण्णा टिंगरेंनी गेले 5 वर्ष खूप चांगलं काम केले, त्यामुळे वडगाव शहराची जनता निश्चितपणे त्यांच्या पाठीशी आहे। महायुती म्हणून सगळी ताकद आम्ही उभी केली, निश्चितपणे आम्ही जिंकणार। दुसरा असा एक प्रश्न की आपण लोहगाव मध्ये आहात आणि या जगत गुरु तुकाराम महाराजांची नगरी ही आपण एअरपोर्टला जे नामांतरण केले त्याचा कसा फायदा होईल? निश्चितपणे शेवटी ती एक आमची आत्मीयता आहे। आज तुकाराम महाराजांचं नाव देणं ही अनेक वर्षाची मागणी होती, ती मला पूर्ण करता येते आहे, मी माझं भाग्य समजतो। त्यामुळे एक या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या एक भावनेचा विषय होता, लोहगावकरांचा भावनेचा विषय होता आणि निश्चितपणे त्याला आपल्याला यश येतं। धन्यवाद अण्णा, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते मुरलीधर अण्णा मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री यांनी सांगितलेले आहे की महायुतीचं सरकार राज्याचे उमेदवार सुनील अण्णा टिंगरे अण्णा लोकांचा काय प्रतिसाद प्रचार करताय? मला वाटतं तुम्ही सर्वांनी पाहिला काय प्रतिसाद आहे। अण्णा आपल्या नगरसेविकांनी शरद पवार गटात प्रवेश केला, काय सांगणार? अरे छोट्या अशा गोष्टीला डगमगून जायचं नसतं। कोण गेलं कोण राहिलं हा प्रवास बदल होत असतो, त्याला काही घाबरण्यासारखं काय कारण नाही। आपण विद्यमान आमदार आहात आणि उमेदवार आहात, पुढील 5 वर्षासाठी आपला काय रोडमॅप असणार आहे? माझा उद्या तो डिक्लेअर होईल बघा, ह्याला मी माझा अख्खा रोडमॅप तयार केलेला आहे आणि ते तुम्हाला एक उद्या किंवा परवा येईल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।